माहेरवरून आले लोणचे. त्याआधी चला तुम्हाला माझा आजचा दिवस शेअर करते. माझी सकाळची सुरुवात होते गरम कोमट पाणी पिऊन. नंतर मी चहा बनवायला ठेवते. आता चंदनराव काही दुधाचा चहा पित नाही, मग आई बाबा आणि मीच असतो दुधाचा चाय पिणारे. मग पटापट आमच्या तिघासाठी असा चाय बनवून घेते आणि चाय पिऊन दिवसाची सुरुवात करते. आता आम्ही दोघंही ना चहा लवर आहे, पण मला दुधाचा चहाशिवाय होत नाही आणि यांना काळा चहा हवा असते. तसं ते दुधाचाही पिते, पण त्यांना काळा जास्त आवडतो हल्ली. नंतर मी चहा पीत पीत दुपारचं असं पूर्ण मॅनेजमेंट करून घेते की दुपारी काय बनवायचं आहे, स्वयंपाक काय करायचा आहे, परत आपल्याला कोणते कोणते कामं आहे, हा सर्व विचार करत करत मी चहा पिते आणि माझी दिवसभराची प्लॅनिंगसुद्धा करून घेते. नंतर नाश्त्यामध्ये आज चिवडा बनवला होता. आमच्या इकडे ना सोमवारी बाजार असतो, तर प्रत्येक घरी हे मुरमुरे फुटाणे फ्रेश येतातच येतात. आधी तर प्रत्येक सोमवारी बनायचा प्रत्येकाच्या घरी. आता हल्ली काही तसं राहिलं नाही, पण मला कच्च्या चिवड्याची आठवण येते म्हणून आम्ही घेऊन येतो आणि हा खारा जो फ्रेश बनलेला असतो हे टाकून छान कच्चा चिवडा बनवतो. आता कच्चा चिवडा बनवून घेतला आणि छान सर्वांनी एन्जॉय केला. पण ना माझ्या तोंडाला फोडं आले आहे, पण म्हणून मला ना खायला खूप त्रास होत होता, तरी आवडते म्हणून खाल्ला. नंतर मी तूप बनवायला घेतला. आता 15 दिवसाची मी साय जमा करून ठेवली होती, त्याचं तूप बनवलं. नंतर आंघोळ वगैरे करून दुपारच्या स्वयंपाकाची तयारी. आज मेन्यू होता भात, कढी, वाटल्या डाळचं बेसन, टमाटरची चटणी आणि ठेचा. मग जेवण वगैरे केलं आणि दुपारी पप्पा आले भेटायला. मग मम्मीने माझ्यासाठी सोले वांग्याची भाजी पाठवलेली होती, शेपूची भाजी पाठवली आणि इतकं सारं लोणचं पाठवलं. का तर मला त्यांच्या जवळायला आणि नातवाला आवडते म्हणून. तसं तर सर्वांना आवडते, पण स्पेशली नातवासाठी असं म्हटलं तरी चालेल. आता पप्पा येतं तर कधीच खाली हात येत नाही. नंतर आमचा दिवस हा पसारा काढण्यात आणि ठेवण्यात जातो.